नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. मनसेकडनं इच्छुक असणाऱ्या अनिशा माजगावकर बंडाच्या पवित्र्यात आहेत. अनिशा माजगावकर भांडुप वॉर्ड क्रमांक 114 मधल्या इच्छुक उमेदवार आहेत. उद्या अनिशा माजगावकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अनिशा माजगावकर यांना इतर पक्षाकडनं देखील विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येते. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अनिशा माजगावकर सध्या बंडाच्या पवित्र्यात बघायला मिळत आहेत. दरम्यान एक अजून मोठी बातमी. राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात एबी फॉर्म्स वाटप करणार आहेत. या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. राज ठाकरे थोड्याच वेळात एबी फॉर्म्स वाटप करतील. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. अक्षय, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटामध्ये नेमकं एबी फॉर्मचं वाटप कधी केलं जाईल, आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही याचा सस्पेन्स कायम होता. अवघ्या काही मिनिटात म्हणता येईल आपल्याला, किंवा अवघ्या तासाभरात हा सस्पेन्स संपणार आहे. राज ठाकरे यांनी जे त्यांच्या पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत त्या सगळ्या नावांची चाचपणी केली आहे. त्या सगळ्या नावांची यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आता राज ठाकरे यांच्या पुढे ठेवली. राज ठाकरे यांनी देखील या सगळ्या नावांच्या यादीला आणि एबी फॉर्मला हिरवा कंदील दिलेला आहे. आणि यानंतर आता सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख नेते आहेत ज्यांच्या माध्यमातून या एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे, नितीन सरदेसाई असतील, त्यासोबतच मनसे नेते शिरीष सावंत असतील, दोन्ही उपनगराचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार आहेत, योगेश सावंत आहेत, संदीप देशपांडे आहेत. हे सगळी जे महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि एबी फॉर्म वाटप करण्याच्या प्रक्रियेमध्ये जी लोक आहेत ही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे जे निवडणूक कार्यालय या ठिकाणी आहे या निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आता प्रतीक्षा जी सगळ्या इच्छुक आणि संभाव्य उमेदवाराला लागून राहिलेली आहे की या ज्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून कधी आपल्याला फोन येतोय. आपण बघतोय की अनेक काही महत्वाचे जे नेते आहेत त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. मनसेचे नेते संदीप देशपांडे हे देखील आपल्याला राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बघायला मिळतात. त्यांची देखील राज ठाकरे यांच्यासोबत काही वेळापूर्वी चर्चा झाली. एकूणच जागा वाटपा संदर्भात आणि उमेदवारी आणि एबी फॉर्म कधी द्यायचे या संदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. हे सगळे नेते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. प्रामुख्यानं शिरीष सावंत असतील आणि त्यासोबतच नितीन सरदेसाई असतील, यांच्यावरती एबी फॉर्मचं वाटप करण्याची महत्वाची जबाबदारी आहे. आणि ते एबी फॉर्म घेऊन या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. घडामोडींना वेग येत आहेत. काही कार्यकर्ते पदाधिकारी देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे. जे सकाळपासून नेमकं आपल्याला या ठिकाणी एबी फॉर्म कधी मिळणार याची जी सगळी काही प्रतीक्षा लागून राहिलेली होती, यासाठी हे सगळे काही लोक या कार्यालयाबाहेर हिरट्या घालत होते. पदाधिकारी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आता ही प्रतीक्षा संपलेली आहे, सस्पेन्स संपलेला आहे. जी माहिती माझ्याकडे आहे या माहितीनुसार जे मुंबईच्या उपनगरामध्ये आहेत, जे लांब राहतात असे पदाधिकारी, ते देखील दादर परिसरातच, ज्यांना फोन गेले होते दादर परिसरातच थांबून आहे की आपल्याला नेमका उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यासाठी कधी फोन येतो. त्यामुळे अपेक्षा निश्चितच अक्षय, त्यामुळे आता सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद. दरम्यान आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा पार पडला. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा असं त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र दिलेला आहे. संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आता कानमंत्र दिलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया नेमकं काय म्हणतायत राज ठाकरे. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे. मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर त्यांचा माज आहे. मराठी माणसासमोर जागा वाटप क्षुल्लक आहे. मुंबई वाचवण्याची आपली जबाबदारी आहे. कुणाला किती जागा मिळाल्या हे न पाहता काम करा असं राज ठाकरे म्हणाले. आज फॉर्म देण्यात येईल, जल्लोषात फॉर्म भरा. सत्ता नसली तरी आपला दबदबा कमी नाहीये. प्रचार सभेत सगळ्या गोष्टी बाहेर काढणार असल्याचं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आज म्हटलंय. इकडच्या तिकडे झाले असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं. ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये. आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आपल्याला. आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा
ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे. मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोकून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे, अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडनं पहिली 66 नावांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खंडकर, मनीषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधनं भाजपात आलेल्या रवी राजांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली. धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधनं राजा निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होईल. तर भाजपच्या पहिल्या यादीत मराठी उमेदवारांना संधी मिळालेली आहे. उत्तर आणि दक्षिण भारतीयांपेक्षा मराठी उमेदवार अधिक आहेत. मराठी चेहऱ्यांना संधी देत ठाकरेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय आणि काही अमराठी चेहऱ्यांना सुद्धा आवर्जून संधी देण्यात आलेली आहे. विनोद मिश्रा, ममता यादव सुद्धा या यादीत आहेत. सिद्धार्थ शर्मा, शिवकुमार झा, राणी त्रिवेदी, जितेंद्र पटेल, जिग्नेश शहा या अमराठी चेहऱ्यांना सुद्धा आवर्जून संधी दिली आहे. तर भाजपचे मुंबईतील उमेदवारांची यादी आपण बघतोय. वॉर्ड क्रमांक 2 मधनं तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन वॉर्ड क्रमांक 135, नील सोमय्या वॉर्ड क्रमांक 107, तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47, शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9, संतोष ढाले 215 मधनं, तर स्नेहल तेंडुलकर वॉर्ड क्रमांक 218, अजय पाटील वॉर्ड क्रमांक 214, सनी सानप वॉर्ड क्रमांक 219 ही भाजपची मुंबईतील उमेदवारांची यादी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. तर किशोरी पेडणेकर अगदी काही वेळापूर्वीच मातोश्रीवरनं रवाना झाल्या आणि त्या अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईच्या माजी महापौर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत. किशोरी पेडणेकरांना अद्यापही एबी फॉर्म मिळालेला नाहीये. काही वेळापूर्वीच त्या मातोश्रीवरनं रवाना झालेल्या आहेत. अजूनही काही जणांचे एबी फॉर्म्स पेंडिंग आहेत आणि त्यात किशोरी पेडणेकरांचं सुद्धा नाव आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. राखी जाधव यांनी भाजपत प्रवेश केलाय. पराग शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. घाटकोपरमधनं राखी जाधव यांना उमेदवारी मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे. या क्षणाची एक अजून मोठी बातमी आपण बघतोय. राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. पराग शहा यांच्या उपस्थितीतला हा प्रवेश आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. तर वंचित सोबत युती केल्यानंतर वर्षा गायकवाड नाराज आहेत. मुंबई महापालिकेसाठी वंचितला काँग्रेसनं 62 जागा दिल्या. मात्र या 62 जागांपैकी काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार इच्छुक आहेत. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी वर्षा गायकवाडांकडे नाराजी व्यक्त केली. या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. तर वंचित सोबत युती केल्यानंतर वर्षा गायकवाड नाराज दिसत आहेत. आपण बघतोय अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिथे इच्छुक होते तिथे वंचितला उमेदवारी देण्यात आली आहे. होतो काल आमची स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग होती. त्यामुळे असं ठरलं की टिळक भवनात होते हर्षवर्धन सकपाळ साहेब, शेवटी काँग्रेस पक्ष म्हणून ते आणि मी एक आहे. आणि मला ह्या गोष्टीचा आज आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये इतिहास घडवणारी ही अशी आमची आघाडी झालेली आहे. मुंबईच्या माध्यमातून ह्याची सुरुवात झाली आहे. मी खरंच मनापासून बाळासाहेबांचे म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे धन्यवाद व्यक्त करते आणि वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून, समाज भगिनी म्हणून आणि बाबासाहेबांची अनुयायी म्हणून आम्ही सगळे एक असणार. काही नवीन समीकरणं तयार होत आहेत का, ही मला असं वाटतं की त्या भूमिकेमध्ये जनता देखील आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमधली ही जी काही आपण घेतलेलं आम्ही जे पाऊल आहे ते भविष्यातल्या होणाऱ्या एकंदरच घटनांची नांदी ठरू शकते असा तरच एक मतप्रवाह. चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्ये ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळते. जवळपास 6 टर्मपासनं या 161 क्रमांकामधनं शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय. पोषक परिस्थिती होती
तरी देखील बाहेरील उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिली, त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी बघायला मिळते. मागील वेळी MIM मधनं निवडणूक लढवलेल्या सय्यद इम्रान नबी यांना काल प्रवेश दिला आणि त्यांना तात्काळ AB फॉर्म सुद्धा दिला, त्यामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात दिसते. तर मुंबईत एक मोठी बातमी आहे. 194 वॉर्डची उमेदवारी आमदार सुनील शिंदे यांच्या भावाला देत असल्यानं प्रभादेवी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नाराजी आहे. निशिकांत शिंदे सुनील शिंदेचे बंधू आहेत. लोअर परेलचा आयात उमेदवार नको, स्थानिक कुठलाही उमेदवार द्या चालेल अशी शिवसैनिकांची मागणी आहे. मात्र बाहेरील जर उमेदवार दिला तर स्थानिक शिवसैनिक बंडाच्या पवित्र्यात बघायला मिळत आहे. मुंबईहून नाशिकमध्ये मनसेचे AB फॉर्म्स आता पोहोचले आहेत. उमेदवारी यादी घोषित होण्यापूर्वीच AB फॉर्म दाखल झाले. मनसेची महाविकास आघाडी सोबतची जागा वाटपाबाबतची चर्चा अद्यापही सुरूच आहे. दरम्यान नाशिकमध्ये आता मुंबईहून मनसेचे AB फॉर्म्स पोहोचलेले आहेत आणि उमेदवारी यादी घोषित होण्यापूर्वीच हे फॉर्म तिथे दाखल झाले. तर वनमंत्री गणेश नाईक आणि BJP प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक सुरू झाली आहे. नवी मुंबईतील क्रिस्टल हाऊस या ठिकाणी ही बैठक सुरू आहे. माजी खासदार संजीव नाईक या बैठकीत उपस्थित आहेत. थोड्याच वेळात नवी मुंबईच्या जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो. गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाणांमध्ये बैठक सुरू आहे. मुंबई पुण्यासह आपण बघतोय नवी मुंबईकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता क्रिस्टल हाऊसमध्ये बैठक सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात इथला सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर आपण बघतोय की गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक, जागा वाटपाचा तिढा आजच्या दिवसात बरेच पक्ष सोडवण्याची इच्छा व्यक्त करतात. त्या पद्धतीनं आता बैठका सुद्धा सुरू झालेल्या, त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात घडामोडी राजकीय वर्तुळात घडतायत. एकीकडे आपण बघतोय महायुतीची बैठक सुरू आहे आणि आता दुसरीकडे अनेक बैठका या निमित्तानं होत आहेत. दरम्यान अविनाश जाधव बोलतायत, थेट जाऊया. ठाण्यात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुणागोविंदाने जे काय जागा वाटपाचा कार्यक्रम होता तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे. एखाद जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा थांबली आहे, पण बाकी बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे. आमच्याकडनं काल रात्रीपासून जवळजवळ सगळेच AB फॉर्म गेलेले आहेत आणि काही ठराविक AB फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आमचे जातील. तुमचे एकूण आपण जर बघितलं तर ठाणे हा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. काय परिस्थिती आहे, गडाला सुरू लागला आहे? मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतो की शिंदेना त्यांचा वोटर माहिती नाही आहे. मागील जेवढ्या निवडणुका ते लढले ते भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून लढले. उभाटाकडे खालचा जो कॅडर आहे तो पूर्णपणे उभाटाकडे आहे आणि शिंदेंबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते. सो हा कॅडर जो आहे तो उभाटाकडे राहिल्यामुळे मला असं वाटतं की जर ते आत्ता यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पाणीपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेंचा होईल. तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे 3 पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी 1,500-2,000 हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहेत. आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिश्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते कितीही मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत 15 तारखेला 16 तारखेला येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल, हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो. आता ठाण्यामध्ये ठाकरे बँड वर्सेस मोदी, कारण की ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोदींचे फोटो लावलेले आहेत आणि तिथं नमो मोदी नमो ठाणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे. नमो मोदी नमो ठाणे हा विषय जो आहे तो कशा प्रकारचं बँडिंग करतात मला माहीत नाही, पण खरं तर जर तुम्हाला एवढंच केंद्राच्या बाबतीत करायचं होतं तर केंद्राकडनं ठाण्याला काय फंड येणार आहे? ठाण्यातल्या पाण्याचं धरण जे मागील 20 वर्ष लटकलं आहे त्याचं काय करणार आहात? घोडबंदर ठाण्याच्या आतली जी ट्रॅफिक आहे त्याचं काय करणार आहात? ठाण्यातल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं तुम्ही काय करणार आहात? ठाण्यामध्ये प्रचंड होत असलेल्या भ्रष्टाचाराचं तुम्ही काय करणार आहात? याच्या बाबतीत तुम्ही होल्डिंग लावून आम्हाला सांगा. नमो ठाणे नमो भारत याला काही हे नाही आहे. तुम्ही दरवेळेप्रमाणे येता, इमोशनली ठाणेकरांना ब्लॅकमेल करता आणि पुढे निघून जाता. यावेळेला तसं होणार नाही. आमच्या प्रचारात हे मुद्दे राहणार आणि आम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला की मागील 20 वर्षात तुम्ही नाही करू शकलात. केंद्रात 10 वर्ष 11 वर्ष सत्ता आहे, महाराष्ट्रात 11 वर्ष सत्ता आहे.
तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असाल तर हे ठाणेकरांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. अविनाशजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेची राजकारणातली एंट्री ही ठाण्यात महापौर बसवल्यानंतर झाली होती आणि त्याच्यानंतर हा प्रसंग आलेला आहे. कसं असेल पुढचं निकालाच्या नंतर? लोकसभेला सुद्धा मोदींच्या नावावरती इलेक्शन लढलं गेलं, विधानसभेला पण तेच झालं आणि आता त्याच ह्याच्यावरती ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला हो, कारण बाळासाहेबांचे फोटो नाही. मी तुम्हाला परत सांगतो की ठाण्यामध्ये तसं काही जसं म्हणतात की शिंदेंचा बालेकिल्ला वगैरे आहे. सो ज्याच्याकडे नगरसेवक आहेत म्हणजे बालेकिल्ला होत नाही हो. कार्यकर्त्यांचा एक मोठा कॅडर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आणि शिवसेनेकडे आहे, उभाटाकडे आहे. त्यामुळे नगरसेवक किती याच्यावर बालेकिल्ला ठळत नाही. तुम्हाला या महानगरपालिकेनंतर कळेल की ठाणे हा बालेकिल्ला शिवसेना आणि मनसेचा आहे. अविनाशजी, ज्याप्रमाणे महायुतीचं मार्गक्रमण चाललंय, कसं आव्हान बघताय तुम्ही BMC? बिलकुल नाही, BMCचं मला एवढं माहीत नाही कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाही आहे. पण ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला कळेल की असं काही आव्हान आमच्याकडे नव्हतं. 16 तारखेला ज्यावेळेला विजयाच्या रॅल्या निघतील त्या दिवशी कळेल की ठाकरे ब्रँड ठाण्यामध्ये जोरदार चालला आहे, कारण ठाणेकरांचं ठाकरेंवर प्रेम आहे. आणि मागच्या विधानसभेला ते गेल ते दिसलं. आता त्या विधानसभेला जर आम्ही दोघं एकत्र असतो तर यांचं सगळ्यांचंच ठाण्यामध्ये बऱ्यापैकी पाणीपत झालं असतं, अनेक जागांवर पाणीपत झालं असतं. आनंद दिघेंचं नाव घेऊन सातत्याने शिंदे तिथे राजकारण करताना पाहायला मिळाले. त्यांनी आनंद दिघेंचं नाव वापरलं तर त्यांना कितपत फायदा होईल असं वाटतं? हे बघा, आनंद दिघेंना ठाण्यात दैवत मानणारी खूप लोक आहेत, परंतु जे लोक दिघे साहेबांचा फोटो सुरुवातीला एवढा मोठा होता, तो आता असा होता एवढा आलाय, तर ते लोकांना पण कळतं की दिघे साहेबांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय. दिघे साहेबांचे खरे वारस तर माझ्या मते राजन विचार आहेत, केदार दिघे आहेत. हे सगळे दिघे साहेबांचं जे कार्यालय होतं मठ होतं, आता त्याला 5 स्टार कार्यालय बनवलंय. त्याच्यासाठी दिघे साहेबांच्या मठासाठी दिघे साहेब एवढा महान नेता होते की त्यांच्याकडे अनेक वर्ष ठाणे महानगरपालिका होती, पण मठासाठी 1 रुपया नाही घेतला. मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी 3 कोटीचं बजेट ठेवलं आहे चहा पाण्यासाठी. आता 3 कोटीची चहा पाणी नक्की काय पिणार आहे देवाला माहिती, पण मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी जो माणूस गोरगरिबांसाठी काम करायचा, ज्याचं मठ एका झोपडीसारखं होतं, त्याचं मठ 5 स्टार बनवलं आणि त्या 3 कोटीचं महानगरपालिकेचा जे दिघे साहेब नेहमी भ्रष्टाचारावर बोलायचे, त्यांच्याच मठामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय चहा पाणीच्या नावावर. समीकरण एक मिनिट आमचा शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला राजसाहेब उद्धवसाहेब बोलतात त्यावेळेला त्यांचं ऐकतो, त्यांचा शब्द हा अंतिम मानतो. त्यामुळे खूप मोठा नाराजी नाट्य काही आमच्यामध्ये होणार नाही. आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पटवून सांगतोय की कशाची काळाची गरज काय, त्यावेळेला तो थोडासा डोळ्यात पाणी आणतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागेल एवढी आम्हाला खात्री. शिवसेनेचं मनोमिलन झालंय, पण राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेचं मनोमिलन झालंय का एकत्रच लढणार आहात? आमच्या सगळ्यांचं मनोमिलन, घट्टमिलन, जेवण सगळं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तिघही जण एकदम आनंदी आहोत, सुखी आहोत आणि पुढचा संसारही नीट करू. धन्यवाद. दरम्यान आपण बघितलं शिंदेकडनं दिघेंच्या नावांचा फक्त वापर होतोय. त्यांनी म्हटलंय आम्ही प्रचारात सत्ताधाऱ्यांना सवाल विचारणार असल्याचं देखील अविनाश जाधवांनी म्हटलं. तर शिंदे गट म्हणतं आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? तिथे जाऊन ते बूटच चाटतायत अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. ज्या पक्षानं आपल्याला 40 वर्ष बरंच काही दिलं आहे, एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत. अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही. आता शिंदे गट पण म्हणतो ना आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे. कसलं बंड कसलं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं. तो एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे. आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली.
तर जालन्यामध्ये महायुतीला भाजप कार्यकर्त्यांनीच विरोध केला. जर युती झाली तर सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय. अनेक वर्षांपासून पक्षात काम करूनही तिकीट मिळत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि अशात मागच्या 2 दिवसांपासून जालना महापालिकेत युतीसाठी पक्षांच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे आज युती संदर्भातली शेवटची बैठक होणार आहे, अंतिम निर्णय होणार आहे. पुढे काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. तर मालेगावात भाजपमध्ये युती विरोध उघडपणे समोर आला. मंत्री दादा भुसेंच्या विरोधात विधानसभेसाठी विरोध करणारे बंडू काका बच्छाव यांनी एक मोठा आणि थेट खुलासा केला आहे. नुकताच पक्षप्रवेश केलेल्या बंडू काका बच्छाव यांनी युतीला ठाम विरोध दर्शवल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड आणि अद्वय हिरे यांनीही युती विरोध केलेला आहे. मालेगावात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे. तर अगदी थोड्याच वेळात वंचित सोबत काँग्रेसची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. काँग्रेसनं वंचितला नागपुरात 10 जागांची ऑफर दिली आहे. वंचितनं 35 जागांची मागणी केलेली आणि आता 10 जागांची ऑफर देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत किमान 25 जागा तरी हव्यात असा आता वंचितकडनं आग्रह दिसतोय. मात्र काँग्रेसचा 25 जागा द्यायला तर स्पष्ट नकारच आहे आणि 10 जागांची ऑफर आता काँग्रेस देताना बघायला मिळत आहे. तर खासदार नारायण राणे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ धडाडणार आहे. कोकणी मतांची धुरा भाजपकडनं नारायण राणेंच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. नारायण राणे मुंबईसह काही इतर महापालिकांच्या प्रचारात उतरणार असल्याचं कळत आहे. आपण बघतोय की कोकणी मतांची धुरा आता नारायण राणेंवर असणार आहे. भाजपसाठी ते काही ठिकाणी प्रचार सभा सुद्धा घेतील असं कळत आहे आणि ह्याचं नियोजन करण्यासाठी, या संदर्भात चर्चा करण्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलेले आहेत. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राणे मुंबईसह काही पालिकांमध्ये प्रचार करणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे या सगळ्या परिसरामध्ये मालवणी आणि कोकण परिसरातील व्यक्तींची जास्त संख्या, मतदारांची जास्त संख्या आणि ह्याच मतदारांना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना भाजपकडे वळवण्यासाठी आता भाजपनं प्रयत्न सुरू केलेले आहेत. या सगळ्याची धुरा नारायण राणेंवर असणार आहे. दरम्यान एक मोठी बातमी. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातच नाराजी नाट्य बघायला मिळते. वरळी कोळीवाड्यातनं पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असल्यानं शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला. हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्यावर आरोप करत त्यांनी राजीनामा दिलाय. वरळीतील प्रभागामध्ये अजून एक कुणालाही एबी फॉर्म देण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे संभ्रम आता अधिकाधिक वाढत चाललेला आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघात, वरळी मतदारसंघात हे नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. वरळी कोळीवाड्यातनं पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असताना तिथे नाराजी नाट्य रंगलेलं आहे. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. देवेंद्र, नेमकं काय घडतंय वरळीत? सौरभ, आपल्याला माहिती आहे की अगदी काही वेळ शिल्लक राहिलेला आहे एबी फॉर्म दाखल करण्यासाठी आणि वरळीतलं चित्र जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र तिथले जे स्थानिक इच्छुक उमेदवार आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांना जी माहिती मिळते त्यानुसार वरळी कोळीवाड्यात जे आहे ते हेमांगी वरळीकर यांना पुन्हा संधी देत असल्यामुळे तिथले पदाधिकारी नाराज झालेले आहेत आणि तिथले जे स्थानिक शाखा प्रमुख आहेत सूर्यकांत कोळी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती देखील केलेले आहेत. त्यामुळे वरळीत एकीकडे अजूनही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाहीये. यावरून संभ्रम देखील वाढलेला आहे आणि नाराजी नाट्य देखील वरळीमध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही देवेंद्र तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्याच आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.